लहान मुलांना शाळेच्या डब्यात मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी पौष्टिक असा पदार्थ म्हणून आपण शेंगदाण्याचा लाडू नक्कीच करू शकतो. शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मंद गॅसवर आपण 1 बाउल शेंगदाणे भाजून घेऊया. अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला जितकी जास्त क्वांटिटी शेंगदाण्याच्या लाडूची करायची आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. शेंगदाणे आपण बारीक गॅसवर सतत हलवत राहायचे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर शेंगदाणे काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात. शेंगदाणे छान आपले भाजून झालेले आहेत. आपण त्याची टरकलं पण सोलून काढलेली आहेत. आता आपण एका वाटीला 1 वाटी असं समप्रमाणात गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी शेंगदाण्याला 1/2 वाटी गूळ हे प्रमाण पण घेऊ शकतो. गूळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरचं भांडं आपण गूळ आणि शेंगदाण्यांनी अर्धच भरायचं. त्याच्यामुळे गूळ आणि शेंगदाण्यांना फिरायला जागा भेटेल आणि गूळ आपला चिकटणार नाही. जास्त बारीक पेस्ट करायची नाही. मिक्सरच्या भांड्यात मी अर्धच मिश्रण भरलं आहे आणि 1-2 वेळा थांबत मी ह्याला ग्राइंड केलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं मिश्रण हे ग्राइंड झालेलं आहे. याच्यात गूळ पण आहे आणि शेंगदाणे पण आहे आणि अजिबात हे खाली चिकटलेलं नाही. आता आपण याचे लाडू वळूयात. शेंगदाण्याचं आणि गुळाचं मिश्रण आपलं खूप छान झालेलं आहे. एका मुठीत जितकं बसेल तेवढं घ्यायचं आणि असं छान दाबवून घ्यायचं सगळ्या बाजूंनी. आपोआप हा लाडू गोल होत जातो. असे आपण आणखी वळून घेऊया. पौष्टिक आणि खुसखुशीत शरीराला एनर्जी देणारे असे गूळ शेंगदाण्याचे लाडू हे सर्विंगसाठी रेडी आहेत.